सांगली जिल्ह्यात 37 ग्राहकांची बँक खाती भाड्याने घेत त्यांचा वापर हा सायबर फसवणुकीसाठी केल्याचा प्रकार जो आहे तो समोर आला आहे। या प्रकरणात सायबर पोलिसांनी काही लोकांना अटक केली आहे। त्यातलं जैब जावेद शेख वय वर्ष फक्त 22 हा एक जो आरोपी आहे त्याला अटक केली आहे आणि पोलिसांनी या आरोपीकडून 34 डेबिट कार्ड, 27 मोबाईल सिम कार्ड, 6 मोबाईल फोन, 4 चाकी वाहन असा जवळपास 11 लाखांचा जो मुद्देमाल आहे तो हस्तगत केला आहे। प्रकरण काय आहे आजच्या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। मागच्या काही महिन्यांपासून सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होतीये राज्यात आणि देशात। यात म्यूल अकाउंट हा एक नवीन जो अकाउंटचा प्रकार आहे तो समोर आलाय, जो फसवणुकीसाठी आता वापरला जातो। यामध्ये विविध व्यक्तींची बँक खाती जी आहे ती काही कालावधीसाठी, काही काळासाठी भाड्याने घेत त्या बदल्यात खातेदारांना दरमहा ठराविक रक्कम दिली जाते, आपण तिला कमिशन असं सुद्धा म्हणू शकतो। मग या खात्यांचा उपयोग कसा करायचा, तर या खात्यांद्वारे सायबर फसवणुकीतून मिळालेले पैसे जे आहेत ते हे चोरटे नेट बँकिंगद्वारे इतर खात्यांमध्ये जे आहे ते वळवत असत, पाठवत असत। रोख स्वरूपात काही वेळेस ते काढले जात किंवा क्रिप्टोकरन्सीत त्याचं रूपांतर मात्र केलं जायचं। आता म्यूल अकाउंटचा वापर करून फसवणुकीचा नवा हा प्रकार काय आहे, तर यामध्ये सायबर चोरटे विविध व्यक्तींची बँक खाती जी आहेत ते भाड्याने घेतात, त्यात फसवणुकीची जी रक्कम आहे ती वर्ग करतात आणि या जिल्ह्यात अशा प्रकारे बँक खाती भाड्याने दिली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सायबर पोलिसांनी याची जी आहे ती शोध मोहीम राबवली। पोलिसांच्या तपासात संशयित जैब जावेद शेख हा त्याच्या साथीदारांच्या मदतीनं सांगलीसह इतर ठिकाणच्या बँक खात्यांमधून संशयास्पद व्यवहार करत असल्याचं समोर आलं। या खात्यांचा वापर ऑनलाईन सायबर फसवणुकीसाठी होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत। अशा पद्धतीने अजून कोणाची फसवणूक झाली का, तसेच यात अजून बडे मासे हाती लागतात का, याचा देखील पोलिसांचा तपास करतायत। तर नागरिकांनी सुद्धा अशा फसव्या व्यवहाराला बळी न पडता योग्य ती सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलंय, कारण चोरट्यांना या फसवणूक करणाऱ्या लबाडांना साथ देणं, त्यांना आपलं बँक अकाउंट भाड्यानं देणं हा सुद्धा त्या गुन्हेगारी गटात सहभागी असल्याचा एक पुरावा मानला जातो। त्यामुळे सावध राहा, सुरक्षित राहा आणि स्वतःसह आपल्या आसपासच्या लोकांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या। अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्स अप मराठी।